जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे। सिंगापूर, अमेरिका आणि चीन नंतर JN.1 हा कोरोनाचा नवीन उपप्रकार म्हणजेच व्हेरिएंट आता चिंतेचं कारण ठरतोय। या नवीन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण भारतात केरळमध्ये सापडला। भारतात 8 डिसेंबरला केरळमधल्या 79 वर्षीय एका महिलेमध्ये याची सौम्य लक्षणं जाणवल्याची माहिती मिळाली। त्यापूर्वी तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या एका प्रवाशाला तो सिंगापूरमध्ये असताना याची सौम्य लक्षणं आढळायला सुरुवात झाली होती। केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढतायत। गेल्या 24 तासात कोविडचे 300 नवीन रुग्ण तिथे सापडलेत। संसर्गामुळे एकूण 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळते आणि मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 4 रुग्ण हे केवळ केरळमधले आहेत, तर 1 जण उत्तर प्रदेशमधला आहे। गेल्या 3 वर्षात राज्यातल्या कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या 72,053 वर पोहोचली आहे। त्याचबरोबर कर्नाटक सरकारनं 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना ज्यांना ताप, कफ आणि खोकला जाणवतोय त्यांना मास्क लावणं आता अनिवार्य केलंय। दरम्यान केंद्र सरकारनं घाबरू नका पण सतर्क रहा असा सल्ला दिलाय। भारत सरकारनं कोरोनाबद्दल खबरदारी घेण्यासाठी विविध राज्यांना आता सूचनाही जारी केल्या आहेत। या मार्गदर्शक सूचनांमध्येच सर्व राज्यांना कोविड परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। त्याचबरोबर राज्यांना जिल्हानिहाय SARI अर्थात सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन ट्रीटमेंट आणि इली अर्थात इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस या प्रकरणांचे अहवाल देखील नियमितपणे द्यावे लागणार आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय 20 डिसेंबरला कोविडसह श्वसनाच्या आजाराच्या प्रकरणांमध्ये ज्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे लागणाऱ्या आरोग्य सुविधांचाही आढावा घेणार आहेत। सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री, त्याचबरोबर आरोग्य विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, त्याचबरोबर केंद्रीय मंत्रालय आणि संबंधित विभागांचे अधिकारी यांच्यासोबत ते आढावा बैठक घेणार आहेत। या बैठकीत मेडिकल ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड, व्हेंटिलेटर, औषधांची उपलब्धता या सगळ्याचा देखील आढावा घेतला जाणार आहे। त्याआधी सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून आगामी सणांचा कालावधी लक्षात घेत कोविड नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी कोरोना वाढीचा धोका कमी करण्याबद्दल ज्या आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आहेत त्याचबरोबर इतर व्यवस्था करण्याचा देखील सल्ला दिलाय। केरळमध्ये कोरोनाचे 111 नवीन रुग्ण आढळलेत। एकूणच काय, तुम्ही आम्ही सगळ्यांनीच कोरोनाचा काळ पाहिलाय। रुग्ण वाढतायत, त्यामुळे सतर्क रहा, काळजी घ्या।